Not good weather, na? Can you guess smallest particle living thing body? Someone answer me. Can you guess smallest particle of living thing? जे सजीव सृष्टीमध्ये एखादा छोटासा पार्ट कोणता आहे? सेल हा. आणि कॅन यू गेस अ नॉन लिव्हिंग थिंग स्मॉलेस्ट पार्टिकल? म्हणजे निर्जीव वस्तूमध्ये कोणता असा छोटासा पार्ट असतो? ॲटम. तर आज मी तुम्हाला ॲटम याविषयी सांगणार आहे. ॲटम म्हणजे काय? आता आपण ॲटम हा आधी जाणून घेऊया. इफ यू ब्रेक एनी सबस्टन्स, for example solid, liquid, gases, particle, anything, you will get a individual new particle is called as atom. Today we are going to learn about structure of atom. Unit है आपला -27 आणि मास युनिट 1.00
शोध कसा लावला आणि कुणी लावला तर इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला. कॅथोड किरणाचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांना समजले की कॅथोड किरण हे अतिशय लहान ऋण आणि प्रभारी आहेत आणि हे कण 1837 पट हायड्रोजन ॲटमपेक्षा लहान हलके आहेत असे. त्याच्यानंतर आता आपण पाहणार हिंजे कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट ही डायग्राम आहे कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंटची. आता आपण डिस्कवरी ऑफ प्रोटॉन तर प्रोटॉनचा शोध आपण पाहणार आहोत. प्रोटॉनचा इन अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट फ्यू अल्फा पार्टिकल्स बाउन्स्ड बॅक दिस प्रूव्ड प्रेझेन्स ऑफ मॅसिव्ह पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस कन्वर्टेड N2. आता तुम्हाला एक रिएक्शन हे करते. नायट्रोजन प्लस अल्फा कण गिव हे ॲटॉमिक नंबर असतात आणि हे मास नंबर दर्शवतात. नायट्रोजन प्लस अल्फा कण इंटू ऑक्सिजन आणि हायड्रोजन. द डिस्कवरी ऑफ प्रोटॉन अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी 1911 ला हा शोध लावलेला आहे. तर 1911 साली अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी पातळ सोन्याच्या पत्र्याद्वारे अल्फा कणांच्या प्रकिरणाच्या प्रयोगात असे आढळले की काही अल्फा कण उसळतात. यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की अणूच्या आता एक मोठा घनप्रभार असलेला केंद्रक आहे. अणूमध्ये केंद्रकाचा शोध लागल्यानंतर रदरफोर्ड यांना असेही आढळले जाते की 1919 हे वेगाने जाणारे अल्फा कण नायट्रोजनचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करतात आणि त्याचबरोबर हायड्रोजन मुक्त होतात. इथे बघा हे हायड्रोजन आपल्या इथं मुक्त झाले अशी रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन तुम्ही राईट नाव लिहून घ्या सगळ्यांना. शोध बघायचा आहे. ॲटॉमिक नंबर 7 आणि मास नंबर 14. नायट्रोजन प्लस अल्फा कण गिव्स ऑक्सिजन आणि हायड्रोजन. न्यूट्रॉनचा शोध. आता एक लास्ट आपण पॉईंट बघणार आहे न्यूट्रॉन. तर डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन इन द इयर